नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, हा माझा जुना व्हिडिओ आहे. काय झालं की यूट्यूबवर जे काही मी 2 वर्षांपूर्वीचे जे काही व्हिडिओज वगैरे टाकले होते ना, तर ते मी आधी काइन मास्टरवर शूट करत होते आणि त्याला आम्ही गाणे वगैरे लावलेलं होतं. तर वेळीच त्याला कॉपीराईट वगैरे येऊ नये म्हणून मी त्याला पुन्हा एडिट करत आहे. तर मी इथं बनवला आहे मूग डाळीचा डोसा. मूग डाळ म्हणजे जी काही अप्पूट मूग असते, हिरवी मूग, ती मी आदल्या दिवशी सकाळी भिजवली होती आणि रात्रीसाठी मी हे बनवत होते. तर त्याची पेस्ट करून घेतली. त्यात टमाटे टाकलं होतं, अद्रक, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वगैरे टाकलं होतं आणि चवीपुरतं मीठ आणि त्याला एक लिक्विड स्वरूपात आणून तर मी याचे इथे डोसे बनवून घेणार होते. मला अगदी आठवतं आहे, माझा माऊ हा एक 6-7 महिन्याचा असेल. तर मला तो काही धिरडी करूच देत नव्हता. कारण की मी एक धिरडी केलं की तो तिकडे रडायचा, तर मी अर्धवट गॅस बंद करायची आणि माझं असंच चाललं होतं. तर पहिला धिरडी हा माझा उठलाच नव्हता, तुटला होता. तर हाच माऊली आज माझा 3 वर्षाचा पूर्ण झाला आहे. तर मंडळी असो, तर हे धिरडं मी केलं होतं ना, खरंच सांगते मी आता देखील अशाच करत असते. आणि हिरवं मूग जर आपली मुलं जर खात नसतील आणि त्यांना भिजवलेले पण आवडत नसतील, तर तुम्ही अशा पद्धतीचं करून मुलांना टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी आपल्याला जर चपाती, भाजी, भाकरीचा कधी-कधी कंटाळा येतो. मेन म्हटलं तर आपल्या स्त्रियांना घरकाम करून खूप कंटाळा आलेला असतो. तेव्हा प्रोटीन देखील आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं आणि हे प्रोटीन आपल्याला अशा पदार्थातून मिळू शकतं. तुम्ही पाहिलात ना, माझा पहिला धिरडा हा उठलाच नाही. त्यानंतर हळूहळू तवा जसा जास्त गरम होत जाईल, तेवढ्यात माझे मिस्टर देखील ड्युटीवरून आले आणि ते माझ्या बाळाला म्हणजेच माऊलीला सांभाळायला घेतले. तर आपली जॉईंट फॅमिली नसल्यामुळं, आपली न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळं असं खूपशा छोट्याशा कुटुंबांना आईला त्रास होत असतो स्वयंपाक वगैरे करत असताना. तर असंच काहीतरी माझ्याशी घडलं होतं. तर पाहताय मंडळी, किती अलगद असं उठून गेलं. थोडेसे मी जाडसरच केलं होतं, कारण की माऊलीला, वेदांतला थोडं-थोडं मी खायला देणार होते. म्हणजेच माऊला अजून एवढे दात आलेले नाहीत, परंतु थोडंसं त्याला मी असंच तोंडात आपण लहान बाळाला टाकतो ना छोटं-छोटं तसं. यात मिरची टाकल्यामुळे मी त्याला प्रमाण थोडंसं कमीच दिलं होतं. आणि माझे मिस्टर तेव्हा डाएट देखील करत होते आणि आताही करतात. तर डाएटसाठी हा प्रोटीन युक्त मूग डाळीचा चिला म्हणा, डोसा म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा, हा खूप टेस्टी लागतो. याच्यावर तुम्ही बारीक चिरलेला कांदाही घेऊ शकता. सॉससोबत किंवा दहीसोबत, सिंपल लोणच्यासोबत देखील आपण हे ट्राय करू शकतो. तसंच तुम्ही पाहू शकताय की मी बनवलं होतं इथे अजून का सर्व डोसे आणि एकदा आपला तवा गरम झाला की मस्त असे डोसे चटाचट उठत असतात. तर पाहताय मंडळी, मी कशा पद्धतीनं डोसे घालून येते आता. तर अशाच पद्धतीने मी डोसे करून घेत होते आणि मला आठवतं आहे की आमचा माऊली हा इतका त्रास देत असायचा, म्हणजेच त्याला सारखं कडेवर घेऊन काम करायचं माझ्या हातनं व्हायचं नाही. तर माझ्या इथे कामासाठी एक ताई येत होत्या, तर मी कधी-कधी त्यांना आमच्या माऊलीला सांभाळायला लावायची आणि मी काय करायची, थोडासा स्वयंपाक करून घ्यायची. कधी-कधी तर इतकं असं वेळ यायची की मी त्या ताईंकडनंच स्वयंपाक करून घ्यायची. त्या ताईंची मला खूप मदत व्हायची आणि बोलायला वगैरे कधी तर आपल्याला म्हणजे करमलं नाही तर गप्पा मारायला देखील आम्ही दोघी अर्धा-अर्धा, पाऊण-पाऊण तास गप्पा मारत असायचो. आणि काही गोष्टी असतात माणसाला की त्या नाईलाजाने त्यांना देखील काम करावं लागत असायचं. तर मंडळी, अशा लोकांची आठवण मला खरंच येते आणि असे लोक सर्वांना भेटो, जे की मनाने चांगले असतील. चला, व्हिडिओच्या निमित्ताने का होईना मी त्या ताईंना आठवण काढली आणि जर त्या माझा व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच त्यांना देखील माझा माऊ आठवेल. तर मंडळी, हे डोसे आहेत ना, ते प्रथिनांनी भरपूर असतात आणि पचायला देखील हलके असतात. आपण नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासाठी म्हणून एक उत्तम पर्याय म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. आणि तुम्ही पाहिलंत बघा, किती कमी साहित्य वापरून मी हे बनवले आहे. तर या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवले आहेत, तसं तुम्ही फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे मत नक्की सांगा. अशाच सोप्या आणि पारंपरिक चविष्ट शाकाहारी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी.